शुभ सकाळ. MS17 रायडर युट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरचं स्वागत आहे. कोकणातल्या सकाळी सकाळी असा सायकल प्रवास चालू केला. असा रोड आई मुंबादेवीच्या नावानं चांद भलं, हर हर महादेव. तशी सायकल माझा कालचा मुक्काम आंबेघर नागोटणे या ठिकाणी होता. एका मंदिरात जाखमादेवी मंदिर या ठिकाणी माझा टेंट लावलेला आहे, समोर सायकल लावलेली आहे आणि आता मी निघायचा प्रयत्न म्हणजे निघतोय आता. तर आवरावरी चालू आहे, बघू शकता. 2 पेट डिक्के बाहेर काढले, मध्ये टेंट लवकर चवरून घेतोय पटापटा, कारण की लवकर निघायचंय. कारण की आज थोडंसं लेट झालो, म्हणजे 6:45 वाजत आले. 6:45 वाजले तर 6:45 वाजत आले. तर काशीनाथ काका त्यांच्या घरी आलोय चहा पिण्यासाठी. आणि आपले भाऊ आपले सबस्क्रायबर पण आहे आणि एक युट्यूबर पण आहे, आणि त्यांच्यासोबत हे भाऊ पण आले. आपल्याला म्हणजे सगळेजण सायकलिस्टच आहे, ते पण सायकलिस्ट आहे असं नाही की नाही. कारण की मी कालच एक रील बनवणार होतो की आपल्या आंबेघर या ठिकाणी कोणी सायकलिस्ट असेल तर मला भेटायला येऊ शकता. पण विषय काय झाला, मी काल एवढा जाम झालेलो होतो, मला म्हणजे मुक्कामाला जागा सुद्धा भेटत नव्हती. इथं वरती येऊन गेलो होतो मी, ग्रामपंचायत मध्ये विचारलं होतं पण त्यांनी नाकार दिला. मग परत खाली गेलो, 2-3 जणांना विचारलं, ते म्हणजे समोर देवीचं मंदिर तिथं जाऊन थांबा. मग आपले काशीनाथ काका आले होते तिथं, ते म्हणे काय अडचण नाही म्हणे. मी टेंट खाली लावला होता, पण ते म्हणे मंदिरात लावा म्हणे टेंट. मग टेंट मंदिरात लावला. आत्ताच फ्रेश झालो, मस्त चहा नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला. अलिबागपासून 27 किलोमीटर पाठीमागे आहे आणि इकडं नेटवर्क एकदम कमी आहे, बघू शकता. 4G आहे. व्हिडिओ थोडा लेट येईल, कधी 5G होतं कधी 4G होतं, त्यामुळे व्हिडिओ थोडा लेट येईल. तर काय विषय नाही भावानं, समजून घ्या. नेटवर्क कमी राहतं कोकण साईडला. जात असताना नामदेव नगर मध्ये राजू काका पाटील यांच्या घरी मी जेवण करतोय आणि त्यांना बघू शकता ते 3 ते 4 देश फिरून आलेले आहेत, त्यांना ही ट्रॉफी भेटलेली आहे. तर माझं त्यांचं आत्ताच कॉलवर बोलणं झालं, ते आता सध्या बाहेर गेलेले आहे. ते बोलले उद्या परवा मी अलिबागला माझं चक्कर आहे, तर मी तुम्हाला भेटतो तिथं आल्यानंतर. आता त्यांच्याच घरी मी जेवण करतोय, बघू शकता. कारण की असे माणसं भेटणं आपल्या कोकण साईडला खूप भाग्य लागतंय. तर काय विषय नाही, सर्वांनाच भेटतो. आणि अलिबाग साईडला जे सायकलिस्ट असतील कोणी तर नक्की सर्वांना पण भेटतो जाऊन. तर सध्या मी कातलपाडा या गावामध्ये मुक्काम आहे माझा आजचा, थालच्या 20 किलोमीटर पाठीमागे आहे. आणि कोकणी लाडू बघू शकता. कोकणी लाडू कोकणमध्ये आले ना ह्या गोष्टी लय भेटता. आपल्या महाराष्ट्रात आहे पण आपल्या पुणे मुंबई या साईडला नाही बरं का, फक्त कोकणमध्ये चालते या गोष्टी. मी आलोय कोकण एक्सप्लोअर करतोय, मला भेटतंय खायला मस्त एकदम भारी लाडू. तर भावानो, थलला जाता जाता पुढचं टायर आहे ना, म्हणजे हवा गेली आहे का पंक्चर झालं ते मला एक्झॅक्ट काय माहिती नाही. पण मी आता हवा भरून इथं राहिले 15 किलोमीटर, तिथं जातो. तिथं जाऊन मग आपलं सामान पूर्ण काढून एक वेळेस पंक्चर काढून घेतो, टायर बिअर चेक करून घेतो, कारण की आपला प्रवास थोडा लांबचा आहे. असं समोर डायरेक्ट मी येऊन थांबलेलो आहे. एक घर आहे समोर, सायकल लावली कारण की स्टँड दम धरत नाही वेट जास्त असल्यामुळं. तर काही विषय नाही, हवा भरून घेतो आणि पुढे निघतो लवकर. खतरनाक असा पाऊस चालू झालेला आहे, बघू समोर माझी सायकल लावलेली आहे, पंक्चर झालेली. आता दुसरा पर्याय नाही, समोर असा खतरनाक पाऊस चालू आहे. आणि मी एका हॉटेलमध्ये येऊन बसलेलो आहे, नाश्ता करतो आणि पुढे जातो. म्हणजे 12 वाजत आलेले आहे, कारण की आता पुढचं बघू आता काम कसं काही नाही, पूर्णपणे काम करता का नाही. पंक्चर काढायला काय फक्त 15-20 मिनटं लागतील, पण माझ्याकडे सामान ऑलरेडी असल्या नाही आहे म्हणून थोडा वेळ लागतोय. तर चला काय विषय नाही, बघू काय होतं. काय एकदम खतरनाक वैताग आणलेलं आहे. 10-10 मिनिटाला पाऊस एकदम खतरनाक वाढतोय. समोरच सायकल लावून ठेवलेली आहे. आता नाश्ता केला, थंडे घेतलं आहे, पण पाऊस काय उमजून देईना. जायचं आहे मला लवकरात लवकर. पावसाने एकदम वैताग आणलेला आहे, काय करावं तेच काय होऊन जाणं मला. पाऊस डायरेक्ट म्हणजे ह्या साईडचा पाऊस आहे, त्यामुळे तो जास्त चालू आहे. त्याला काय विषय नाही, लवकरात लवकर निघतो. आता पाऊस चालू आहे आणि सायकल वेळ भेटतोय, कारण की पहिलेच कारण की कंटिन्यू पाऊस चालू असतो, तेव्हा सायकल पंक्चर काढून घेतो पहिले. टायर चेक करावं लागेल आता, काय ऑप्शन नाही.
सायकलचं पंक्चर काढलेलं आहे, पाऊस पण गेलेला आहे, बघू शकता पुढचं टायर. आणि जे भाऊंनी आपल्याला थोडीफार मदत केली ना, त्या भाऊंना मी दाखवून देतो. हे भाऊ आहे आपले, यांनी मला पंक्चर काढण्यापासून ते टायर व्यवस्थित लावण्यापासून भरपूर काही मदत केलेली आहे. कारण की संघर्ष एकट्यानेच करावा लागतो, पण मदतीला एक गोष्ट व्यक्ती धावून येतो. तर हेच आपलं प्रेम असतं. आणि कोकणातलं मला प्रेम एवढं भेटू राहिलं का तुम्हाला सांगता कमी पडणे एवढं प्रेम. लवकर आता मी निघालोय थलला, तर कारण की थोडंसं सायकलचा प्रॉब्लेम होता. आणि इकडं तर भाऊनं आजचा माझा दिवस सगळा खराबच गेलेला आहे. परत एकदा पंक्चर काढलं तर टायर पंक्चर झालं. आता डायरेक्ट आपण सायकल दुकानात आलोय. भाऊला म्हणलं आता तुम्ही बघा काय नाही. तर काय माहिती का, आजचा दिवसच खराब गेलाय माझा. काय सायकल पंक्चर होणं हे ते त्याच्यातच दिवस गेला. आणि त्यात 2 दिवस नेटवर्क नव्हतं. काही विषय नाही, बघू आपण आता पंक्चर झाल्यानंतर. नाही तर मग डायरेक्ट ट्यूबच चेंज करू, दोघातून एक काहीतरी करतो आता. तर हे आहे माझं पहिलं पंक्चर जे मी दुपारी काढलं. आणि भाऊने दुसरं पंक्चर काढलंय. म्हणजे रोड तर डांबरी आहे, सगळं आहे, फक्त काही ठिकाणी कामं चालू आहे. त्यामुळं जे रस्ता खडखड लागतो, काही ठिकाणी आपले कस टाकेल असतील रस्त्याची, तुझं नॉर्मल रस्त्याने फक्त टायर म्हणजे आपले छोटे टायर असल्यामुळे वेट जास्त असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर काही विषय नाही, भाऊने एक पंक्चर काढला. आता जाऊन बघू, स्वतः काढतो पंक्चर, तेवढी हिंमत पण लागती. आणि जर तुम्ही यात्रा करायला निघत असाल तर अर्धवट कोणीही निघू नका, अर्धवट सामान घेऊ बी नका. परफेक्ट रेडी व्हायचं मग निघायचं यात्रा करण्यासाठी निघत असाल तर. मी परफेक्ट यात्रा करण्यासाठी का निघतो की मी 2 महिने तयारी करतो पूर्ण, काय राहिलं काय नाही, मगच निघतो मी. असं नाही अचानक कधीच निघत. तर मी सध्या आता समुद्र किनारा रेस्टॉरंटच्या जवळ आलेलो. माझ्या पाठीमागे बघू शकता रेस्टॉरंट, समोराची आपली सायकल आणि समोर आहे आपला समुद्र असा पूर्णपणे बघू शकता. आता पाणी सगळं काही रिटर्न चाललेलं आहे, कारण की मी थोडा लेट झालो, त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकत नाही जास्त. आता मी दगडावर आलेलो आहे, कारण की या साईडला जास्त काही हे नाही आहे, कारण की आता सध्या सगळं काही शांत झालेलं आहे पूर्णपणे. समोर बघू शकता मध्ये ती एक बोट दिसते, बाकी ह्या साईडला तर काही नाही. बाकी पूर्णपणे सगळं काही बोट, तेवढी एकच बोट दिसते फक्त ते. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता माझी सायकल, एकदम एन्जॉय. भावनो असं फिरा तुम्ही पण येऊन. आता रील बघायला विसरू नका, फक्त रील टाकतो लगेच. तर माझा जो आजचा मुक्काम आहे समुद्र किनारा रेस्टॉरंट, या ठिकाणी आपल्या सौरभ भाऊचं रेस्टॉरंट आहे. तर अशा ठिकाणी माझा मुक्काम आहे. 2 दिवस काही नेटवर्क नव्हतं, तर जो आपल्या 2 दिवसाचा व्हिडिओ आहे तो उद्या सकाळी येऊन जाईल. तर नक्की जाऊन बघा, कारण की इकडं भरपूर म्हणजे इकडं 5G नेटवर्क आहे. तर काय विषय. तर व्हिडिओ आवडलास तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा मला कुठून बोलता काय, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.